आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य। बुद्धांनी जगाला दिलेले हे असं ज्ञान आहे जे आपल्याला जीवनातील दुःखाचं मूळ समजावून सांगतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतं। बुद्धांनी जेव्हा ज्ञान प्राप्त केलं तेव्हा त्यांनी सारनाथ येथे आपलं पहिलं प्रवचन दिलं। त्यात त्यांनी जगाला ही 4 आर्य सत्य दिली। पहिलं आहे दुःख आर्य सत्य। बुद्धांनी सांगितलं की या जगात दुःख आहे। आता दुःख म्हणजे केवळ शारीरिक वेदना किंवा मानसिक त्रास नव्हे। दुःख या शब्दाचा अर्थ व्यापक आहे। याचा अर्थ असंतोष, अपूर्णता आणि अस्थिरता। जीवनातील प्रत्येक क्षण बदलणारा आहे, क्षणभंगूर आहे। ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्याही बदलतात आणि नष्ट होतात। आपण ज्यांना माझे मानतो त्या वस्तू, व्यक्ती, भावना कायम टिकत नाहीत आणि जेव्हा त्या बदलतात किंवा दूर जातात तेव्हा आपल्याला दुःख होतं। थोडक्यात काय तर आपले जीवन हे बदल आणि क्षणभंगुरतेने भरलेले आहे आणि या बदलांना स्वीकारता न आल्याने आपल्याला दुःख होतं। दुसरे आहे दुःख समुदाय आर्य सत्य। जर दुःख आहे तर ते कशामुळे आहे? बुद्धांनी सांगितलं की दुःखाचं मूळ कारण आहे तृष्णा, म्हणजेच तीव्र इच्छा, आसक्ती किंवा लोभ। आपल्या या अनियंत्रित इच्छा आणि आसक्ती आपल्याला कर्मचक्रात अडकवून ठेवतात। आपण एका गोष्टीच्या मागे धावतो, ती मिळाली की दुसरीच्या मागे। ही धावपळ कधीच थांबत नाही आणि त्यामुळे आपल्याला कधीच पूर्ण समाधान मिळत नाही, फक्त दुःखच मिळत राहतं। हे दुःखाचं मूळ कारण आहे। तिसरे आहे दुःख निरोध आर्य सत्य। म्हणजे काय तर जेव्हा आपण दुःखाचे मूळ कारण म्हणजेच तृष्णा किंवा आसक्ती पूर्णपणे नष्ट करतो तेव्हा दुःखाचा अंत होतो। दुःखाच्या या पूर्ण समाप्तीला निर्वाण म्हणतात। निर्वाण म्हणजे फक्त स्वर्ग किंवा मृत्यू नाही। ही अशी मानसिक अवस्था आहे जिथे सर्व लोभ, द्वेष आणि अज्ञानाची आग विझून जाते। ही शांतीची आणि मुक्ततेची स्थिती आहे जी याच आयुष्यात अनुभवता येते। जेव्हा सर्व आसक्ती सुटते तेव्हा व्यक्तीला परिपूर्ण समाधान आणि आनंद मिळतो। चौथे आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य। आता प्रश्न येतो, दुःखाचा अंत कसा करायचा? बुद्धांनी सांगितलं की निर्वाणापर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग आहे। या मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात। हा मार्ग आपल्याला जीवन संतुलित पद्धतीने जगायला शिकवतो। तो अतिशय भोगविलासी जीवनशैली आणि कठोर तपस्या या दोन्ही टोकांच्या मार्गांना सोडून मध्यम मार्गाचे पालन करायला शिकवतो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आर्य अष्टांगिक मार्ग।